नमस्कार मित्रांनो, तुम्ही आलेला आहात ॲक्वॅटिक वर्ल्ड आणि फिश लाईफ या चॅनलवर आपले स्वागत आहे. तुम्ही कधी एवढे लहान खेकडे पाहिले आहेत का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. आपण या ओढ्यावर आलो होतो, त्या टायमिंगला आपण खेकडे पकडले होते. लहान लहान अगदी लहान खेकडे आहेत. यामध्ये खूप लहान साईज आहे मित्रांनो. तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोच. पाहू शकतो मित्रांनो, आपल्या हातावर घेऊन आपण खेकडे सोडणार आहोत. पाहू शकतो मित्रांनो, हा केवढा खेकडा आहे पाहू शकता. याच्यापेक्षाही खूप लहान मिळालेले आहेत आपल्याला. बघा, पाहू शकतो मित्रांनो, अत्यंत हुशार आहेत असे. काउंट करतो मित्रांनो, हे 2 झालेले आहेत. पाहू शकतो मित्रांनो, किती लहान लहान पिल्लं आहेत ही. लहान पिल्लं हे तर माझ्या नखापेक्षाही नखा एवढा आहे मित्रांनो. काढत आहे एक पिल्लू पाण्यातून. पाणी जास्त असल्यामुळं तिकडे काढता येत नाही आहेत. बघा मित्रांनो, बघा हे पिल्लू पाहू शकता, थोडं लहान आहे मित्रांनो. किती पळत आहे, कसं अगदी हुशार आहे, चतुर आहे मित्रांनो खूप. पाहू शकतो मित्रांनो, बघा हे पिल्लू माझ्या नखा एवढा आहे. बघा, नखा एवढा आहे, नखा एवढा. त्याच्यापेक्षा पण लहान पिल्लं आहेत बरं का. पाहू शकता, खूप लहान पिल्लं आहेत, खूप म्हणजे खूप. पाहू शकतो मित्रांनो, मी आता इथं पाणी ओतत आहे, जेणेकरून ते खेकडे तुम्हालाही दिसतील आणि पाण्यातही जातील. त्यासाठी हा एका फरशीच्या तुकड्यावर आपण टाकत आहे. पाहू शकतो मित्रांनो, हे बघा, हे बघा, सर्वात लहान पिल्लू आहे. त्याचसोबत आणखीन एक आहे लहान, सर्वात लहान पिल्लू. पाणी आपण घेतलेलं आहे, हे पाहू शकतो मित्रांनो. सर्वात लहान पिल्लू आहे आणि एक जरास मोठा आहे. यांनाही आपण पाण्यामध्ये सोडून देत आहे. हे पाहू शकतो मित्रांनो, गेलेलं आहे पिल्लू अशा तऱ्हेने. सर्वात लहान पिल्लू पाहू शकता. अत्यंत लहान आणि अत्यंत बारीक पिल्लू असं होतं. खूपच लहान पिल्लू, माझ्या नखा एवढं असेल कदाचित. अशा तऱ्हेने आपण सगळी पिल्लं सोडलेली आहेत पाण्यामध्ये.